यूज केला जातो? हा आहे व्हॅक्यूम रोबोट. हा रोबोट घरामध्ये साफसफाई करण्यासाठी यूज केला जातो. आणि हा आहे रुंबा. हा रोबोट ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तर हा आहे रोबोट वेटर. तर आपण रोबोट वेटर हॉटेलमध्ये यूज करतो. जे लोक असतात त्यांच्या जेवण. हा आहे सर्जरी रोबोट. हा सर्जरी करण्याचं काम करतो आणि हा डॉक्टर्सची लवकरच जागा घेणार आहे असं. तर हा आहे डिलिव्हरी रोबोट. हा एखादं सामान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम करतो. आपण इकडे सेन्सर असतो जो तिकडे त्याचे पत्ता लागलेला असतो. तर हा रोबोट ते सामान बरोबर त्याच ठिकाणी नेऊन पोहोचवतो. तर इथे आहे अबाउट रोबोट. इथे 20 टाइप्स ऑफ रोबोट्स आहे. हे वेगवेगळे फंक्शन्स करतात. बोलू आता हे जे आहे ते रोबोटचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर जॉन डेवो यांनी बनवलेलं आहे. पहिला इंडस्ट्रियल रोबोट आहे, त्याचं नाव आहे युनिमेट. इथे पाहू शकता तुम्ही, इथे स्ट्रक्चर ऑफ रोबोट आहे. या स्ट्रक्चर ऑफ रोबोट मध्ये इथे वरती इथे कॅमेरा बसवला असतो जो की लँग्वेज सिस्टम, मायक्रोफोन, स्पीड सिस्टम हे सगळं कॅरी करतो. इथे मागे असतं ते रोबोटचं ब्रेन असतं जिथे रोबोटला आपण आपल्याला रोबोट त्यासाठी यूज करायचा आहे त्याचे सेन्स इथे बसवलेले असतात. इथे असतात ते रोबोटचे आर्म्स असतात. आर्म्स म्हणजे हँड्स असतात. हे जे हँड्स असतात ते ह्युमन ते हँड्स कसे मूव्ह करतात तसेच मूव्ह होतात. आणि हे एकदम हेवी वजन वगैरे असेल तर ते लिफ्टिंगचं काम करतं. ही जी असते हा पार्ट असतो ती असते रोबोटची बॉडी, म्हणजे हा पार्ट. तो पार्ट मध्ये हा रोबोट आपल्याला ज्यासाठी यूज करायचा असतो त्याचा डाटा इथे इनपुट केलेला असतो. म्हणजे की तुम्ही बघू शकता इथे एन्व्हायरमेंटल डाटा, कन्व्हर्सेशन डाटा अशा प्रकारचे डाटा इथे इनपुट केलेले असतात. इथे जे असते म्हणजे इथे टच स्क्रीन असते. ती टच स्क्रीनद्वारे आपण टायपिंग करून किंवा एखादं वाक्य बोलून आपण त्याला ऑर्डर देऊ शकतो आणि ती ऑर्डर तो फॉलो करू शकतो या टच स्क्रीनमुळे. आणि हा स्ट्रक्चर ऑफ रोबोट कार्डबोर्डचा बनवलेला आहे. थँक्यू.